श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांचा भारत दौरा नुकताच संपन्न झाला. जागतिक राजकारण आणि अर्थकारणाच्या बदलत्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण या भेटीचं फलित आणि भारत जर्मनी संबंधांच्या भविष्यातील वाटचालीवर चर्चा करणार आहोत. श्रोतेहो, भारत आणि जर्मनी हे दोन देश लोकशाही मूल्यांची जपणूक करणारी दोन मोठी शक्ती केंद्र आहेत. या पार्श्वभूमीवर सध्याच्या बदलत्या जागतिक भूराजकीय परिस्थितीत या दौऱ्याचं महत्त्व विशद करत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे तज्ज्ञ अनय जोगळेकर. जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज मे 2025 मध्ये आपल्या पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच आशियात दौऱ्यासाठी आले होते आणि त्याच्यात त्यांनी भारताची निवड केली. हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण भारत आणि चीन यांची तुलना केली तर जर्मनीचा चीनशी असलेला व्यापार हा भारताशी असलेल्या व्यापाराच्या 8 पट आहे. भारतात सुमारे 2000 जर्मन कंपन्या कार्यरत आहेत, तर चीनमध्ये 5000 जर्मन कंपन्या कार्यरत आहेत. आणि जर्मन कंपन्यांनी चीनमध्ये केलेली गुंतवणूक ही भारतात केलेल्या गुंतवणुकीपेक्षा खूप मोठी आहे. आणि तरी देखील चान्सलर मर्ज यांनी आपल्या पहिल्या आशिया दौऱ्यासाठी भारताची निवड केली. यातच भारताचं महत्त्व जर्मनीच्या दृष्टीने किती आहे ते लक्षात येतं. हे खरं आहे की युक्रेन युद्ध आणि त्याच्यातल्या रशियाकडनं तेल विकत घेणं आणि रशियाशी मैत्री याबाबत जर्मनीचे भारताशी मतभेद आहेत. पण हे मतभेद दूर ठेवून अनेक क्षेत्रांमध्ये भारताशी संबंध सुधारणं जर्मनीसाठी महत्त्वाचं आहे. जर्मनी हे युरोपचं औद्योगिक हृदय म्हणून ओळखलं जातं, पण गेल्या काही वर्षात अनेक क्षेत्रामध्ये जर्मनी संकटात आहे. संरक्षणासाठी अमेरिकेवर अवलंबून असल्यामुळे जर्मनी या क्षेत्रात आत्मनिर्भर नाहीये आणि डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाल्यापासून त्यांना ही भीती सतावत आहे. इंधनाच्या बाबतीत रशियावर अवलंबून राहिल्यामुळे जर्मनी आज ऊर्जेची किंमत, विजेची किंमत इतर देशांपेक्षा जास्त आहे, ज्याचा त्यांच्या औद्योगिक क्षेत्रावर परिणाम झालेला आहे. आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केल्यामुळे, उत्पादन केल्यामुळे आज चीनशी स्पर्धेला त्यांना तोंड द्यावं लागतंय. आणि यातनं बाहेर पडायचं तर जर्मनीला भारतासारखा एक विश्वासार्ह पार्टनर, भागीदार असणं आवश्यक आहे. आणि या पार्श्वभूमीवर मर्ज यांनी भारताची भेट घेतली. त्यांनी गुजरातमधील अहमदाबाद आणि गांधीनगर तसंच कर्नाटकची राजधानी बेंगळुरू इथे भेट दिली. त्यामध्ये जसं त्यांनी महात्मा गांधींच्या साबरमती आश्रमाला भेट दिली, पतंग महोत्सवात भाग घेतला, मोठा रोड शो केला, पण त्याचबरोबर अनेक महत्त्वाच्या करारांवर, जवळपास 19 करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. आणि याच्यामध्ये मुख्यतः उत्पादन क्षेत्र, तंत्रज्ञान आणि संरक्षण, कौशल्य विकास या क्षेत्रांचा समावेश होता. श्रोतेहो, अलीकडच्या काळात जर्मनीनं भारतासोबतच्या संरक्षण सहकार्यावर, विशेषतः पाणबुड्या आणि लष्करी तंत्रज्ञान यावर अधिक भर दिला आहे. या दौऱ्यात झालेल्या संरक्षण करारांचं महत्त्व विशद करताना जोगळेकर म्हणाले, संरक्षण कराराचा विचार केला तर जर्मनी 6 पाणबुड्या भारताला देणार आहे. त्यातल्या 2 पाणबुड्या भारतात बनवल्या जाणार आहेत आणि त्याच्यात तंत्रज्ञानाचं पूर्णतः हस्तांतरण केलं जाणार आहे. भारतासाठी ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, कारण याच्यामुळे भारताला संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने भारताचं महत्त्व त्याच्यात दिसून येतं. याशिवाय वेगवेगळ्या ज्या शांती सेना असतात त्याचं प्रशिक्षण, त्याचं लॉजिस्टिकल अरेंजमेंट्स वगैरे या सगळ्या बाबतीतही एक महत्त्वाचा करार आहे. जर्मनी पुढच्या काही वर्षांमध्ये स्वतःच्या संरक्षणाचा GDPच्या 2% खर्च करणार आहे आणि त्याच्यामुळे जवळपास $500 अब्ज संरक्षणावर जर्मनी खर्च करणार आहे. आणि ही भारतातल्या कंपन्यांसाठी एक खूप चांगली संधी आहे, कारण चीनी कंपन्यांकडनं जर्मनी आयात करू शकत नाही आणि त्यामुळे भारतातल्या संरक्षण कंपन्यांना याच्यातनं मोठा फायदा होऊ शकणार आहे. याच्याशिवाय कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत लाखो भारतीय तरुणांना जर्मनीमध्ये कामाची संधी मिळालेली आहे. कमवा आणि शिका किंवा शिकता शिकता कमवा अशा प्रकारचं हे काम असतं. आणि जर्मनीमध्ये कुशल कामगारांची टंचाई जाणवत असल्यामुळे त्यांना भारतीय विद्यार्थी हवे आहेत आणि त्या दृष्टीनेही या बैठकीत महत्त्वाची चर्चा झालेली आणि त्यामुळे भारतासाठी हा दौरा अतिशय महत्त्वाचा आहे. मला असं वाटतं गेली 20 वर्ष भारत युरोप बरोबर मुक्त व्यापार करारच्या बाबतीत वाटाघाटी करत आहे, पण जर्मनीच्या सुधारित दृष्टिकोनामुळे मला असं वाटतं की या वर्षी हा करार पूर्ण होऊ शकेल. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची पण लवकरच भारत भेट आहे. श्रोतेहो, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या विस्तारासाठी भारत आणि जर्मनी एकमेकांचे समर्थक राहिले आहेत. या भेटीमुळे या प्रयत्नांना जागतिक स्तरावर नवी गती मिळेल का, याविषयी सांगताना जोगळेकर म्हणाले, या
भेटीच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतले सुधारणा आणि त्याच्यामध्ये जर्मनी आणि भारताचा समावेश हा विषय येणं स्वाभाविक होतं. या G4 गटाला आशा आहे आणि त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मी याच्याबाबत काही फारसा आश्वस्त नाहीये, कारण संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत सुधारणा करण्याची गरज असली तरी जे 5 स्थायी सदस्य देश आहेत त्यांचा नवीन सदस्य घ्यायला विरोध आहे. त्यांचं एकमत होऊ शकत नाही आणि त्यामुळे 5तले 4 देश जरी भारताच्या बाजूचे असले किंवा जर्मनीच्या बाजूचे असले तरी एखादा देश चीनसारखा त्याला विरोध करतो आणि ही प्रक्रिया लांबणीवर पडते. पण या निमित्ताने सुरक्षा परिषदेचा भाग झालं काय नाही झालं काय, भारत आणि जर्मनी एकत्र काम करतायत, एकत्र सहकार्य करतायत, ही अतिशय आश्वासक गोष्ट आहे. श्रोतेहो, भारत आणि जर्मनी दरम्यान ग्रीन हायड्रोजन आणि शाश्वत विकासावर मोठा भर दिला जात आहे. या दौऱ्यामुळे अक्षय ऊर्जा, विशेषतः ग्रीन हायड्रोजन क्षेत्रात जर्मनीची गुंतवणूक आणि तंत्रज्ञान भारतासाठी किती फायदेशीर ठरेल याविषयी सांगताना आंतरराष्ट्रीय घडामोडींचे तज्ज्ञ राहुल गोखले म्हणतात, जर्मनीचे चान्सेलर फ्रेडरिक मर्ज यांच्या नुकत्याच झालेल्या भारत दौऱ्यामध्ये 19 द्विपक्षीय करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आणि त्याच्या तपशिलात जाण्यापूर्वी मर्ज यांच्या दौऱ्याची काही ठळक वैशिष्ट्य नमूद केली तर मग हा दौरा किती महत्त्वाचा होता याची कल्पना येईल. भारत जर्मनी राजनैतिक संबंधांना 75 वर्ष झालेत आणि ज्याला धोरणात्मक भागीदारी म्हणजे स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप असं म्हणतात तीच देखील 25 वर्षापासूनची आहे. तेव्हा द्विपक्षीय संबंध किती दीर्घकाळ आहेत आणि मजबूत आहेत याची कल्पना येईल. त्याशिवाय चान्सेलर पदाची धुरा स्वीकारल्यानंतर मर्स यांनी आशिया खंडाचा केलेला पहिलाच दौरा आणि त्यासाठी त्यांनी भारताची निवड केली हे सुद्धा पुरेसं बोलकं आहे. आता द्विपक्षीय भागीदारीबद्दल व्यापार, संरक्षण अशा अनेक क्षेत्रांबरोबरच परस्पर सहकार्याचं जे ठळक क्षेत्र ते म्हणजे हरित हायड्रोजन, शाश्वत विकास आणि अक्षय ऊर्जेचं. हवामान बदल हा सगळ्या जगालाच भेडसावणारा प्रश्न आहे आणि त्यामुळे खनिज तेलांवरला अवलंबित्व कमी करणं, अक्षय ऊर्जेचा पर्याय विकसित करणं असे अनेक उपाय जगभर योजले जात आहेत. ग्रीन हायड्रोजन हा त्यातला सर्वाधिक प्रभावी उपाय असं मानलं जातं आणि भारताने आणि जर्मनीने दोन्ही देशांनी आपापल्या राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनची घोषणा यापूर्वीच केली आहे. किंबहुना दोन्ही देशांमध्ये या अगोदरपासूनच या क्षेत्रातली भागीदारी आहे. ग्रीन हायड्रोजन आणि अक्षय ऊर्जेच्या बाबतीत हे परस्पर सहकार्य हे 2022 पासून जो भारत जर्मनी हरित आणि शाश्वत विकास भागीदारी कार्यक्रम म्हणतात त्यानुसार सुरू झालं आणि आतापर्यंत ते अर्ध्या टप्प्यावर आले असं म्हटलं पाहिजे. त्याची प्रगती समाधानकारक आहे आणि 2030 पर्यंत जर्मनीनं या क्षेत्रात 10 अब्ज युरोच्या आर्थिक मदतीची हमी दिली होती आणि प्रामुख्यानं ती कमी व्याजाच्या कर्जाच्या स्वरूपातली असेल अशी त्याची व्यवस्था आहे. त्यापैकी निम्मी रक्कम आजवर आली आहे किंवा तशी तरतूद झाली आहे. मर्स यांनी आपल्या या दौऱ्यामध्ये नव्या जवळपास $1.25 अब्ज आर्थिक मदतीची ग्वाही दिली. अक्षय ऊर्जेच्या बाबतीत भारताचे अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प आहेत, ज्यात सूर्यघर प्रकल्प आहे, पंतप्रधान ई बस सेवा प्रकल्प आहे किंवा काही शहरातले मेट्रो रेल प्रकल्प आहेत. तेव्हा ह्या सगळ्याला मर्ज यांच्या दौऱ्यातून मिळालेल्या ग्वाहीमुळं चालना मिळेल. अक्षय ऊर्जा हा एक भाग झाला आणि हरित हायड्रोजन हा जागतिक हवामान बदलावरला एक प्रमुख उपाय मानला जातो. भारताने राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनचं जे लक्ष ठेवलंय ते 2070 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन म्हणजे नेट झिरोचा टप्पा गाठण्याचा आहे आणि 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे त्यावेळेचे जे चान्सेलर होते ओलाफ शोल्ज यांच्यात जर्मनी भारत हरित आणि शाश्वत विकास भागीदारी करारावरती स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. आता जे करार मर्ज यांच्या दौऱ्यादरम्यान झालेत त्यामुळे ती भागीदारी जास्तच दृढ व्हायला मदत होईल. भारताने 2030 पर्यंत वर्षाकाठी 50 लाख मेट्रिक टन ग्रीन हायड्रोजन उत्पादन करण्याचं आणि त्यासाठी 125 गिगावॅट इतक्या अक्षय ऊर्जेचं लक्ष ठेवलंय. या हरित हायड्रोजनसाठी देशांतर्गत बाजारपेठ मिळणार असली तरी त्यासाठी लागणारं तंत्रज्ञान, गुंतवणूक हा सगळा कळीचा मुद्दा आहे आणि जर्मनीचं सहकार्य हे त्या दृष्टीने महत्त्वाचं ठरतं. एकतर ग्रीन हायड्रोजनचं उत्पादन झालं तरी नैसर्गिक वायू वाहून नेणाऱ्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्यांची त्यानुसार बदल करणं, व्यवस्था करणं हे गरजेचं आणि भारताच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळ आणि जर्मनीचे नियामक मंडळ यांच्यात मर्ज यांच्या दौऱ्यादरम्यान जो करार झाला तो महत्त्वाचा आहे, कारण त्यातून हरित हायड्रोजनच्या वहनाच्यासाठी जी पायाभूत सुविधा आहेत त्याबरोबरच जागतिक मानकं हरित हायड्रोजनसाठी आहेत त्या दृष्टीनं भारतीय उत्पादन स्पर्धा करू शकेल अशी व्यवस्था त्याच्यामधनं होईल. दुसरा जो करार आहे तो भारतातल्या एम ग्रीन आणि जर्मनीतली युनिपर अशा 2 कंपन्यांमध्ये झालेला करार आहे. ग्रीन हायड्रोजन पासूनच पुढे ग्रीन अमोनिया तयार होतो आणि तो खत निर्मितीसाठी वापरला जातो. शून्य कार्बन उत्सर्जनाचं लक्ष भारत आणि जर्मनी अशा दोन्ही देशांनी ठेवलंय आणि त्यामध्ये हे सगळे मैलाचे दगड आहेत. या 2 कंपन्यांमध्ये झालेल्या करारामुळे जर्मनीतली कंपनी भारतीय कंपनीकडून वर्षाकाठी 5 लाख टन
इतका ग्रीन अमोनिया खरेदी करेल आणि त्याची पहिली खेप 2028 मध्ये होईल अशी अपेक्षा आहे. याचा भारताच्या दृष्टीने फायदा असा की निर्यात क्षम उत्पादनाची तज्ञता भारताला मिळेल, त्याशिवाय मोठी बाजारपेठ मिळण्याची हमी सुद्धा त्यातनं मिळेल. ग्रीन हायड्रोजन उत्पादनासाठी लागणारी गुंतवणूक ही प्रचंड आहे आणि भारताचं ध्येय हे ग्रीन हायड्रोजन उत्पादनांचं केंद्र म्हणजे हब बनण्याचं असेल तर त्यासाठी जशी गुंतवणूक गरजेची आहे तसं तंत्रज्ञान आहे, अभियांत्रिकी तज्ञता आहे. ह्या दृष्टीने जर्मनी ही आघाडीवर आहे आणि हा असा परस्पर सहकार्य म्हणजे अभियांत्रिकी तज्ञता, तंत्रज्ञान, मुख्यतः त्यासाठी जे सहकार्य लागेल ते जर्मनी पुरवेल आणि उत्पादन केंद्र हे भारत असेल, असा हा द्विपक्षीय लाभ देणारं किंवा पोषक वातावरण तयार करणारं हा दौरा होता असं म्हणता येईल. जर्मनीला सध्या मोठ्या प्रमाणात कुशल कामगारांची गरज आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय तरुण आणि व्यावसायिकांसाठी जर्मनीमध्ये रोजगाराच्या नव्या संधीच्या दृष्टीनं या दौऱ्याचं महत्त्व स्पष्ट करताना गोखले म्हणाले, जर्मनीसमोर जी मोठी समस्या आहे ती आहे वृद्धांच्या वाढत्या लोकसंख्येची आणि तिथेच केलेल्या काही सर्वेक्षणानुसार येत्या काही वर्षात तिथं रोजगारक्षम तरुण कुशल मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणावर कमतरता जाणवणार आहे. विशेषतः अभियंते, IT तंत्रज्ञ, आरोग्य सेवेतील कर्मचारी यांची वानवा भासणार आहे. आता जर्मनीला अशा रोजगार मनुष्यबळाची निकड आहे आणि भारत अशा कुशल मनुष्यबळाचं केंद्र आहे आणि हाच दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय संबंध दृढ करण्याचा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरतो. भारतानं 2015 मध्ये आपल्या राष्ट्रीय कौशल्य विकास मिशनची सुरुवात केली आहे आणि आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर असं कुशल रोजगारक्षम मनुष्यबळ भारतामध्ये विकसित झालंय. मर्स यांच्या दौऱ्यामध्ये एक द्विपक्षीय सामायिक घोषणापत्र जारी करण्यात आलं, ज्याला जॉईंट डिक्लेरेशन ऑफ इंटेंट म्हणजे पुढं कसं जायचं याच्या इराद्यांवर किंवा हेतूंवर प्रकाश टाकणारं घोषणापत्र असं त्याला आपण म्हणू शकतो. त्यात कौशल्य विकास या मुद्द्याचा प्रामुख्यानं समावेश आहे. मर्स यांनी बेंगळुरू येथल्या बॉश कंपनीला देखील भेट दिली आणि तिथल्या कुशल मनुष्यबळाचं त्यांनी कौतुक केलं. आता ह्या मनुष्यबळाची गरज जर्मनीला मोठ्या प्रमाणावर असल्यामुळं त्या दृष्टीनं असणारे जे स्थलांतराचे नियम आहेत त्यामध्ये देखील जर्मनीनं सवलत देण्याचं जाहीर केलंय. या सगळ्याचा भारताला होणारा लाभ हा मोठा आहे. विशेषतः अमेरिकेची जी बदलती धोरणं आहेत आणि एक प्रकारची अनिश्चितता निर्माण झाली आहे, त्यामुळं भारतातल्या तरुणाईला नव्या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची जी आवश्यकता निर्माण झाली आहे त्यामध्ये जर्मनी हे महत्त्वाचा देश हा ठरू शकतो. यामुळे भारतीयांना रोजगाराच्या संधी मिळतीलच, पण जर्मनीच्या अर्थव्यवस्थेला भारतीय मनुष्यबळ हातभार लावेल असा हा दोन्ही देशांना लाभ करणारा मुद्दा आहे. आणि या रोजगाराच्या या संधी केवळ तंत्रज्ञानाच्या किंवा आरोग्य सेवेच्या क्षेत्रातच आहेत असं नाही. अगदी ग्रीन हायड्रोजन पासून अनेक क्षेत्रामध्ये या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत आणि त्यामुळं भारताचा या दृष्टीने विशेषतः जे कुशल आणि रोजगारक्षम असे तरुण आहेत त्यांना या नव्या वाटा नक्की चोखाळता येतील. श्रोतेहो, चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांचा हा दौरा केवळ प्रोटोकॉलचा भाग नसून ती भारत आणि जर्मनी यांच्यातील विश्वासाची आणि प्रगतीचीही नवीन ग्वाही आहे. संरक्षण, व्यापार आणि पर्यावरण या तिन्ही स्तरावर हे दोन्ही देश आता जागतिक भागीदार म्हणून समोर येत आहेत. या भागीदारीचा फायदा येणाऱ्या काळात दोन्ही देशातील जनतेला नक्कीच होईल. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या भावना गोखले. निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर. लेखन आणि समन्वय निखिलेश चित्रे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.